पाचवं गणित काय दिले बघा, 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता या गणितामध्ये बाळांनो इथं अपूर्णांक दिलाय. काय दिलाय? अपूर्णांक. अपूर्णांक आहेच असं ठेवला तरी पण चालतोय किंवा तो घालवता येतो. बरोबर, म्हणजे इथं छेदामध्ये जर 2 आहे तर अंशामध्ये जर 2 आणलं तर इथला हा 2 काय होऊ शकतो? कॅन्सल होऊ शकतो. आलं लक्षात? किंवा डायरेक्ट जरी तुम्ही सोडवलं तरी पण तुमचं उत्तर येऊ शकतं. परंतु आपण काय करूया, घालवूया. आता हा 2 घालवण्यासाठी या समीकरणाला किती न गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. किती ना? 2 न. मग काय म्हणायचे? मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला 2 न गुणलं. लक्ष द्या, 2 न 2 ला गुणलं 4. 4x वर्ग वजा बेदुने 4x अधिक काय ना 1/2 गुणिले 2. 2 ला 2 गेलं, किती राहिला? 1. आणि बरोबर 0 गुणिले 2 काय ना 0. मग आता हे समीकरण मिळालं बाळांनो तुम्हाला. समजलं का? आता या वर्ग समीकरणामध्ये x वर्गचा सहगुणक किती आहे? अरे किती? 4 न 1 ला गुणायचे. 4 एके 4. गुणाकार कायला पाहिजे? 4. मधली संख्या काय आहे? वजा 4. काय? वजा 4. बेरीज काय आली पाहिजे? वजा 4. बरोबर. आता कोणत्या संख्येत बघा, 2 गुणिले 2 काय आलं? अधिक 4. पण 2 अधिक 2 काय ते? अधिक 4 येते ना. वजा 4 येतं का? 2 अधिक 2 किती येतं? 4. बरोबर. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल? याला वजा चिन्ह द्यावं लागेल, याला वजा चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे इथं बी वजा येईल, इथं बी वजा येईल. वजा वजाचा गुणाकार काय ना? अधिक 4. आणि वजा 2 अधिक वजा वजा 2. वजा 2 वजा 2 वजा 4. म्हणजे फोड काय आली? वजा 2 वजा 2. कळालं का? आता पुढे बघा काय लिहायचे? 4x वर्ग 4x वर्ग वजा या 4x ची फोड काय आली? वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर काय आलं? 0. पुढं या दोघांचा एक ग्रुप, या दोघांचा एक ग्रुप. पुढं आता इकडच्या बाजूला 4 आहे, इकडे आहे का 4? इथं 4 आहे, इकडे आहे का? नाही. इथं 4 च्या जागेवर मी काय घेऊ शकतो? 2 गुणिले 2. मग आता मला सांगा, इथं 2 आहे, इकडे आहे का 2? आहे. इथं x आहे, इथं बी काय 1. मग 2x मला काय घेता येईल? कॉमन. मग यातला 2 इकडे आला, 1 2 राहिला. यातला 1x इकडे आला, x राहिला. म्हणजे इथं 2x आलं. वजा आता हा पूर्ण 2x कॉमन घेतलाय म्हणजे काय राहिला? 1. आलं लक्षात? म्हणजे पहिल्या कंसात काय आले? 2x वजा 1. काय आले? 2x वजा 1. आता मी तुम्हाला सोपं काय सांगितलं? दुसऱ्या कंसात बी काय येणार? 2x वजा 1. परंतु आलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आता नीट लक्ष द्या, या ठिकाणी ऍक्च्युअल आहे 1 गुणिले 2 आणि इथं काय आहे? 1 गुणिले 1. बरोबर का? आता हे जे अधिक आहे का नाही, याचा अर्थ असतो वजा वजा. अधिकचा अर्थ काय असतो? वजा वजा. बघा आता इथं वजा 1 आहे, काय इथं वजा 1 आणि इथं बी आहे का नाही वजा 1. मग इथं मी कॉमन काय घेतलं? वजा 1. आता बघा वजा 1 गेला, कोण राहिला बाळांनो? 2. कोण राहिला? 2. आणि हा x राहिला. आता 1 वजा गेला आणि 1 वजा राहिला नाही बरोबर. मग काय राहिलं इथं? वजा 1. बरोबर. वजा चिन्हाच्या डाव्या बाजूला 2x वजा 1 आहे, उजव्या बाजूला बी काय आहे? 2x वजा 1. मला सांगा यातलं कॉमन कोण निघते? 2x वजा 1. बरोबर. 2x आता 2x वजा 1 जर इकडे आलं तर हा 2x इकडे जाईल, इकडे बी काय राहिलं बाळांनो? वजा 1. बरोबर काय आलं? 0. आता काय करता येईल? या कंसाचं उत्तर 0 किंवा या कंसाचं उत्तर 0. किती येणार मग? 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. बऱ्याच जणांनी उजव्या बाजूला बरोबरच्या 0 लिहिलेलं नाही, तर ते समीकरण होणार नाही. समीकरण म्हणजे ज्याला 2 बाजू असतात, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 बाजू आहेत, डावी बाजू उजवी बाजू, तर ते समीकरण होतं. आणि ते 2 समीकरण काय असतं? इक्वल असतं, म्हणून तसं लिहिलेलं असतं. समजून घ्या. मग आता बघा इथं काय होणार? हे वजा 1 इकडे गेल्यावर अधिक 1. इथं आलं 2x बरोबर 1. x बरोबर किती येणार?
1/2 किती येणार 1/2 आणि इकडे बी किती येणार आहे बाळांनो 2x बरोबर 1 म्हणजे x बरोबर किती आलं 1/2 आता 6x वजा 2/x बरोबर काय 1 आता याचा छेद किती बाळांनो 1 आणि याचा छेद किती आहे x सेम आहे का नाही म्हणजे आधी छेद समान करून घ्यावा लागेल मग 1 आणि 1 चा गुणाकार किती बाळांनो x किती येणार x या x न या 6x ला गुणलं किती आलं 6x चा वर्ग आता हे अधिक आहे आणि हे वजा अधिक वजा वजा बेक बे आणि छेदामध्ये x आहेच पुढं 6x वर्ग तसंच वजा 2 तसंच बरोबर काय 1 आणि हा जो x आहे तो इकडे 1 ला काय होणार गुणुले म्हणजे 1x आला आलं लक्षात पुढं आता उजव्या बाजूला शून्य आलं का नाही मग उजव्या बाजूला शून्य घेण्यासाठी ही संख्या कुठं आणायला पाहिजे डाव्या बाजूला ही प्लस आहे का मायनस आहे मायनस प्लस आहे प्लस आहे मग काय होणार मायनस म्हणजे काय येईल 6x वर्ग वजा 1x आणि हे वजा 2 बरोबर काय येणार 0 हे समीकरण समजलं का समजलं आता वर्ग समीकरण आहे उजव्या बाजूला 0 आहे तर आपण हे सोडवू शकतो बघा आता लक्ष द्या आता x वर्गचा सहगुणक किती बाळांनो 6 आणि शेवटचं स्थिर पद किती आहे वजा 2 यांचा गुणाकार किती आला वजा 12 बरोबर मग गुणाकार किती आला पाहिजे वजा 12 आणि बेरीज काय आली पाहिजे वजा 1 बरोबर मग आता मला सांगा 4 आणि 3 चा गुणाकार किती येतो 12 बरोबर पण आपल्याला काय पाहिजे वजा 12 म्हणजे इथं काय घ्यावं लागेल वजा 4 आणि इथं अधिक 3 वजा अधिकचा गुणाकार वजा आणि 4 त्रिक 12 मग वजा 4 अधिक 3 केला आपण वजा 4 आणि 3 वजा 4 अधिक 3 चं उत्तर किती बाळांनो वजा 1 मग कोड काय आली वजा 4 आणि 3 वजा 4 आणि 3 बरोबर आता मला सांगा या ठिकाणी वजा 1x च्या जागेवर काय लिहिणार वजा 4x अधिक 3x समीकरण काय मिळेल रे 6x वर्ग वजा 1x च्या जागेवर काय वजा 4x अधिक 3x आणि वजा 2 बरोबर 0 बाळांनो लक्ष द्या आता इथं काय करायचंय कॉमन घ्यायचंय याच्यात आणि याच्यात कॉमन काढायचंय सांगा कॉमन काय निघणार आता इथं 6 आहे आणि इथं 4 आहे बरोबर पण 6 म्हणजे कोण आहे 3 आणि 4 म्हणजे आता येईल का कॉमन हा 2 आहे इकडं इकडं बी आहे x इथं इकडं बी आहे म्हणजे काय राहिला 2x आता 2x जर बाहेर गेला तर इथं कोण राहिला 3 आणि यातला x चिन्ह काय आहे वजा आता 1 2 बाहेर आला x आला बाहेर कोण राहिला 2 म्हणजे काय आलं 3x वजा 2 काय आलं 3x वजा 2 नीट लक्ष द्या आता हा जो कंस आहे तो डायरेक्ट इकडे लिहायचा 3x वजा 2 बरोबर 0 आता मला सांगा या ठिकाणी थोडक्यात काय असतं 3 गुणिले 1 आणि या ठिकाणी काय असतं 2 गुणिले 1 याच्यामध्ये कॉमन कोण आहे 1 कॉमन आहे कोण कॉमन आहे 1 मग 1 इकडे घेतला राहिलं 3 आणि x 3x वजा 1 गेला आणि कोण राहिला 2 बरोबर मग इथं कंस सारखा आला का कंस आला का सारखा 3x वजा 2 बरोबर आता अधिकच्या या बाजूला 3x वजा 2 आहे पलीकडे 3x वजा 2 आहे काय लिहिता सांगा हा 3x वजा 2 कॉमन घेतला 3x वजा 2 कॉमन घेतला कोण राहिला 2x आणि इकडचा अधिक 1 बरोबर किती आलं 0 पुढं 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0 लक्ष द्या इकडं हे वजा 2 आहे पलीकडे गेल्या अधिक 2 डाव्या बाजूला काय राहिलं 3x इकडं 2x तसंच अधिक 1 पलीकडे गेलं पुढे सांगा x बरोबर किती आलं 2/3 आणि इकडच्या बाजूला किती आलं x बरोबर वजा 1/2 मग रूट्स ऑफ इक्वेशन काय आलं रूट्स ऑफ गिवन इक्वेशन सांगा x बरोबर 2/3 किंवा x बरोबर वजा 1/2